गुरुवार स्पेशल आहे, पण मच्छी किंवा मटन चिकन नाही आहे असं. तर आपले मार्गशीर्षचे उपवास चालू असल्या कारणामुळे तर आज पूजाची फरमाईश होती करून तिला चायनीज खायचं होतं. तर चायनीजची तयारी चालू आहे आतमध्ये. श्री श्री तिचं फोन चालू आहे बघा. काय कर? हॅलो कसे आहात? बोल. थोडे प्रयत्न चालू आहे. तो मंचुरियन भाजी केली होती, तो खातोय. तर चायनीज सूपची तयारी चालू आहे आतमध्ये आणि जेवण थोडं झालं आहे, थोडं बाकी आहे. तर आज स्पेशल पूजेची फरमाईश आहे, पनीर चिलीची. तर तिची तयारी चालू आहे. अर्धी करून आली आहे मी बाहेर. तिला बनवायचं होतं, बनवून घेतलं छान. तर आता रेसिपीला स्टार्ट करूया. चला मग. हे बघा पूजेची तयारी जोरात चालू आहे. ते पप्पाने तिला काम दिलंय. काय करते पूजा ते? मसाल्याला पाण्यात टाकून कुठला मसाला घेतलाय? तर हे बघा तिला पाण्यात आणून थोडं मंचावून सूपचं करायला दिलं. आणि हे सूपचे भाज्या आहेत, तर कटरने कट करून घेतल्या होत्या. गाजर, शिमला मिरची, थोडीशी कोबी आहे असं करून. तर आपलं पनीर चिलीचं आहे. तर आपण करताना ते फ्राय करायला बसले. तर शिरा मी भरवायला गेले होते म्हणून ते तळून घेतात. मला तळून मी घेतो करून. आणि बघा आपले म्हणजे थोडे जाळाले आहेत, मस्त असे करून दिले होते. थोडेसे वर खाली झाले. ठीक आहे, घरगुती आहेत आपले. तर चला मग स्टार्ट करूया. हे तळून घेत आहेत. सो पहिले यांनी काय केलं तुम्ही? फर्स्ट काय केलं? त्याला थोडं कॉर्नफ्लॉवर लावून ठेवलं होतं आणि आपलं चिली सॉस लावून ठेवलं होतं. एक 5 मिनटं ठेवलं होतं, कारण जेणेकरून तळताना ते चिकटतात म्हणून. मग व्यवस्थित असे खळखळीत व्यवस्थित होतं काय शिवाय म्हणून. तर मग चला. पण बेजी आहे आमची पूजा स्पेशल ना. काहीतरी चटपटी हवं असतं. थंडी जशी पडायला लागली, थंडी पण खूप छान सुरू पडते. काहीतरी मुलांना हवं असतं चटपटा. नेहमी रात्री काही नाही चटपटाच हवा असतो. तर चला, सकाळीची तर काय भाजी भाकरी होते आपली, संध्याकाळ झाली की काहीतरी स्नॅक्स टाईप चालू असतं. तर चला यांचं भाजून व्यवस्थित तळून झालं आहे. तर आता स्टार्ट करूया पनीर चिलीला. तर आज स्पेशल हेच करणार आहेत, मी नाही करणार आहे. कारण सो इथे भाज्या कापून घेतल्यात आणि पनीर तळून घेतलं आहे. कांदा आणि शिमला मिरचीच घेतली आणि आलं लसणाची पेस्ट. एक साईडला सूप चालू आहे, ते लसूण तेल गरम करून घेतलं होतं. तुम्ही बटर यूज करू शकता. तर इथे मी तेलामध्येच करते. तर मस्तपैकी आलं लसणाची पेस्ट आपण बारीक केली आहे आणि ती मस्तपैकी फोडणीला घालून घेतली आहे. तर एक साईडला सूपची तयारी आहे, व्यवस्थित चालू आहे. तर कड येतो आहे, त्याला उकळी चांगली येते, तर त्याची तयारी चालू आहे. तर इथे शेजवान सॉस आणि रेड चिली सॉस घालून आपण रेसिपी करणार आहे. तर इथे कांदा मोकळा करून घेतला आहे पूर्ण पाकळी. तसेच शिमला मिर्च पण त्याच आकाराची कापली आहे. तर मग गॅस फास्ट चायनीज जेवढे पण पदार्थ असतात फास्टच गॅस ठेवून करणार होते मी, पण त्यांना सांगितलं की मजा वेगळी असते. कारण पूजाला आवडते, त्यांची मजा असते ती. जेवढे पण पदार्थ करतात ते व्यवस्थित फ्राय होत असणार. तर तुझ्या बाबाही लवकर भाजायचे नसतात ना भाज्या, म्हणून तुम्ही नाही असतात तर मी करते. अशा प्रकारे मी चायनीज आणि आम्ही शक्यतो घरीच मध्ये करायचं आहे. खायचं झालं पनीरला बाहेर नाही आणखी. तर फेवरेट आहे पनीर. पनीर म्हणलं काही म्हणजे आवडीने होते. तर इथे कांदा म्हटलं तोपर्यंत इथे आपण सॉसची तयारी करतो. सॉरी सूप इथे आपण सूप चालू आहे मस्तपैकी 2 चमचे. पूजाची आपल्याला आवडत करून खाणार आहे. तर थंडी पण खूप थंडी आहे सध्या तरी. तर सुरुवात थोडी मदत करते. आपला कांदा परतून घेते म्हणावं. तर गॅस फास्ट असल्या कारणामुळे खाली ते सूपचं बघता येतं थोडं बिघडेल याकरता.
छान करतात चायनीज जेवण. गुलाब बिर्याणी पण छान असते, सगळ्यांना आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते. तेवढा झाला शिमला मिरची घालून घ्यायची आहे. तर शिमला मिरची आता घालून घेते. थोडा मस्तपैकी थोडा गोल्डन झालाय तर शिमला मिरची घालू का घरीच करून का खूप सुंदर होतं घालते. तर आपली शिमला आमच्या पहिला भरून घेतलं नाही तर काहीच करायला देत नाही काही काही गोष्टींमध्ये. सगळं मी करून कटिंग करून शिमला मिरची पण आपण थोड्या कच्च्याच ठेवणार आहे कारण कशी काय कधी कशीच पार्टी आहे. खायला पण एक मेनू वाढत गेला ऍक्च्युली. एक भात करायचा होता पूजाला पनीरची जी होतं खरंच करून थंडी असल्या कारणामुळे खूपचं पण अरेंज करण्यात आलं. जर थंडी पण लागणार नाही. चॅनल आवडत असेल तर लाईक फास्ट गॅस सबस्क्राईब करून ठेवा. तो आपल्या पूजा झाली फ्री. आता तिला थोडं काम गेलं होतं तिच्या पप्पाकडे. म्हटलं पूजा काय मग चायनीज पार्टी इच्छा होती तिची. ॲक्च्युली आम्ही आज तिला पनीर चिली खायची इच्छा झाली होती. बऱ्याच दिवस चालू होतं. तर कसं वाटतंय आता टेस्ट करून सांगशील ना. जवळपास झालंय तर चल मग. आणि सूप खूप भूक लागली. खूप भूक तर लागली आहे कारण 10 वाजत आले आता रात्रीचे. जेवण होता थोडा अभ्यास वगैरे असतो मुलांचा तर सगळंच करेपर्यंत थोडा वेळ जातो. आणि श्रीचं लुडबुड मध्ये कामात गेली असते त्यामुळे मग पूजाचं थोडं वरखालीच असतं. तर चला मग आपलं सूप होईल आता 1-5 मिनिटामध्ये. चलो मग बाय कर. बाय. सो हे बघा पनीर चिलीचा मसाला आणला होता आपण म्हणजे तर हा मसाला मिक्सअप करतो. ते आपल्या भाज्या थोड्या रोस्ट व्यवस्थित झाल्यात तर पूजा इथे मिक्सअप करून देण्याचं काम पूजाचं आहे. ते घे ना मिक्स करायचं. दुसरा स्पून आहे बरं चालेल. तर छोट्या मोठ्या गोष्टी पूजाला आम्ही शिकवत असतो कारण आता मोठी होत चालली आहे पूजा. किरकोळ गोष्टी श्री तर त्याच्यापेक्षा भारी आहे आपलं. टाकू मस्त सूप थंडी उडवण्यासाठी केली आहे. एकदम खूपच थंडी सुरुवात झाली आहे अक्षरशः पूर्ण. त्यामुळे म्हटलं मार्गशीर्ष असल्यामुळे काहीच खाऊ शकत नसल्यामुळे मग सूपच पिण्याचा मार्ग असतो सगळ्या गोष्टींमध्ये असं वाटतं मला तरी. तर मस्तपैकी चायनीज सूप पूजाचं काम सुरू आहे. तर चला पूजा टाकते. आपली मस्त ग्रेव्ही झाली आहे. मीठ टाकलं नाही आहे कारण मसाल्यांमध्ये चाकून बघितलं की मीठ बरोबर होतं त्यामुळे मी मीठ टाकत नाही आहे यामध्ये. सॉल्ट होऊ शकतो. आणि ते एकदम जेंटली हे कर. जेंटली एकदम मिक्सर घेऊया हळू आहे जेंटली म्हणजे एकदम जेंटली रे. आपली पनीर चिली मस्तपैकी रेडी आहे पूजा. कोथिंबीर आहे हो आहे. तर चला मग आता भूक लागली जोराची. आता बघूनच पाणी सुटलं आहे ना पूजा काय म्हणते. चला मग फटाफट आपली ताटं घेऊया जेवायला बसतो आता. तर सूप पण मस्तपैकी गरम गरम आहे. तर चला मग कसं झालं ते सांगूया आपण यांना कारण ह्यांनीच केली आहे आजचं. मी भात बनवलं आहे मस्तपैकी पुलाव भाज्यांचा. आता भाज्या पण खूप मस्त झाल्या आहेत. चला मग जेवायला वाढते आता. मुलं बसली आहेत. याचं तर काही जेवण झालंय पण तो बसलाय पनीर चिली खाण्यासाठी. चला मग डिश रेडी आहेत वाढायला घेते मुलांना. चला मग जेवायला बसलोय. शिवचं पण चालू आहे लोक. जेवढा श्री खा ना.
नाही आली आहे. हो ओके ठीक आहे जा. तो त्याची सरोज मम्मीचं सांगतोय आली आहे करून. तर त्याने आधीच ऑलरेडी पनीर खाऊन पोट भरलं होतं आणि जेवलाही होता. तर चला मग आता विचारते पूजाला कसं झालंय. सो पूजाला विचारते आता कसं झालंय. पूजा कसं आहे? छान आहे. काय आवडलं? पनीर चिली, भात की सूप आवडलं? काय आवडलं? चिल्ली हा? भात कसा झालाय? आणि चिल्ली आम्ही मम्मी मम्मा बोलायची हा? छान. 9 ती नंबर देते 10 पैकी 9 म्हणून, म्हणजे छानच झालंय. मी पण आता जेवायला बसते. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला मग बाय. आधी बंद कर.